हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आम्ही मामाच्या गावाला होतो, त्यामुळे तिकडे मग सगळेजण जमले होते म्हणून म्हटलं चला फिरायला जाऊया. म्हणून मग आम्ही फिरायला निघालो. मग तर जे परळी भागापासून थोडंसं लांब असं नित्रळ असं एक गाव आहे. ते नित्रळ गावाजवळच एक केदारनाथ धाम म्हणून खूप छान मंदिर आहे आणि खूप सुरेख आणि सुंदर मंदिर आहे. मग ते नवीनच होतं बांधलेलं आणि आम्ही कधी पाहिलं नव्हतं. म्हणून म्हटलं चला त्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जाऊया आणि ते मंदिर पाहायला जाऊया. म्हणून मग आम्ही सर्वजण गेलो. मग त्या मंदिरामध्ये आम्ही गेल्यानंतर ते मंदिर दिसायला एवढं सुंदर आणि सुरेख होतं आणि त्यावर असं बघा केदारनाथ धाम, केदारनाथ रथोत्सवाचं असं मस्त पेंटिंग केलं होतं. त्यानंतर एकदम त्याचं प्रत्येक गोष्ट असं प्लॅनिंग करून ते मंदिर बांधलं होतं. त्यानंतर ते मंदिर पाहताना एवढी छान वाटत, एवढं भारी वाटत होतं. आणि जे उरमोडी धरण आहे त्या धरणाच्याच बाजूला लागून हे मंदिर असल्यामुळे तिथे एवढी हवा होती, एवढी हवा होती, एवढा उन्हाळ्याचे दिवस असूनसुद्धा तिथे जरासुद्धा गरम होत नव्हतं आणि थंडगार हवा वाहत होती. आणि तिथलं वातावरण खूप छान आणि मस्त होतं. त्या मंदिरामध्ये आम्ही गेलो, पोहोचलो आणि त्या दिवशी तर बऱ्यापैकी आभाळच होतं, ऊन वगैरे नव्हतं. त्यामुळे काय एवढं वाटलं नाही. त्यामुळे छान असं मोकळा रस्ता होता, नुसतं सुसाट अशी फक्त हवा सुटली होती. मी पाहतच आज एवढी हवा होती की बोलू नका. त्यानंतर मग आम्ही सगळेजण तिथे पोहोचल्यानंतर मग पाय वगैरे स्वच्छ आम्ही धुवून घेतले. त्यानंतर मंदिरामध्ये गेलो. मंदिरामध्ये गेल्यानंतर देवांचं दर्शन वगैरे घेतलं. तेव्हा देवांचं दर्शन घेत असताना एवढं छान वाटत होतं, एवढं मस्त वाटत होतं. मांडीवर येतं का माझ्या मांडीवर येतं का? हो मांडीवर येतं का? हे जे उरमोडी जे नदीचं धरण आहे त्या धरणामध्ये हे सगळं असं फिरत 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 सध्या आपण या ठिकाणी आहोत. श्री क्षेत्र नित्रळ केदारनाथ धाम इथे आहोत. इथे उरमोडी धरण सुद्धा दिसतंय. धरणाच्या पाठीमागे जवळच हे असेल धरण दिसतंय का? त्या मंदिरामध्ये बऱ्याच छोट्या छोट्या देवांच्या सुद्धा छोटी छोटी मंदिरं आहेत. आणि त्या दिवशी आम्ही गेलो होतो त्या दिवशी सोमवार असल्याने सर्व देवांना सफेद रंगाचंच वस्त्र परिधान केलं होतं. त्यानंतर मी दर्शन घेतलं. त्यानंतर मग दर्शन घेतल्यानंतर मंदिरामध्ये आम्ही 5-10 मिनटं बसल्यानंतर मंदिराच्या बाहेरचा जो परिसर होतो मग तो बघत होतो. तेव्हा आम्ही पाहिलं की मंदिराच्याच बाजूला असं मोठं पटांगण आहे आणि त्याच्यावरती असं तो स्टेज आहे. स्टेजच्या वरती असं मोठं शिवलिंग आहे. ते शिवलिंगसुद्धा दिसायला एवढं सुंदर आणि सुरेख दिसत होतं. आणि डोंगराच्याच बाजूला रस्ते आणि रस्त्यालाच लागून हे मंदिर असल्यामुळे ते जाता येता कोणालाही ते दिसतं मंदिर. आणि ते मंदिराचा आजूबाजूचा परिसर एकदम स्वच्छ आणि सुंदर ठेवला होता. त्यामुळे त्या मंदिराच्या सौंदर्यामध्ये अजून भर पडत होती. आणि तिथे हवा वगैरे एवढी छान सुटली होती आणि त्यामुळे खूप छान वाटत होतं तिथे एकंदरीत. त्यानंतर मग आम्ही थोडंसं दर्शन घेतलं आणि मग आम्ही घरी येण्यासाठी मग तिथून निघालो. श्री केदारनाथ धाम, श्री क्षेत्र नित्रळ, तालुका जिल्हा सातारा इथलं जे नवीन आहे या मंदिरात आम्ही आज आलो होतो. छान दर्शन झालं, गर्दी नव्हती. उन्हाळ्याचे दिवस आहे तरीसुद्धा उरमोडी धरणाच्याच बाजूला हे आहे. उन्हाळ्याचे दिवस असून सुद्धा एवढी हवा इथे वाहते, एवढी थंडगार हवा आहे, खूप छान वाटतंय. ऊन आहे, मध्ये आभाळ आहे. आता बघा मध्येच ऊन आलं. छानपैकी मस्त दर्शन झालं.
तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा. चलो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.